आपण शिवाजी शाळेला आपण भेट दिलेली आहे, की या शाळेचा जो शिक्षणाचा जो दर्जा आहे, तो कशा पद्धतीने या ठिकाणी आहे आणि आपल्यासोबत आदर्श शिक्षिका आपल्यासोबत आहेत. मॅडम आपलं नाव? मी सौ मंगला दीपक आंभोरे. हा जो सब्जेक्ट या ठिकाणी आपण शिकवताय, विद्यार्थ्यांना शिक्षणाचं एक पवित्र शिक्षण ज्ञान या ठिकाणी आपण देत आहे, त्या संदर्भामध्ये काय? आमचं विद्यालय श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय. आमच्या या विद्यालयामध्ये सर्व बहुजन समाजातील विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येतात. आजूबाजूचे सर्व खेड्यावरचे जे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही इथे प्रवेश देतो. तर आज काय सांगणार की जे डिजिटलच्या धर्तीवर या ठिकाणी संगणकीय ज्ञान या ठिकाणी होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याच्या पाठीमागे कशा पद्धतीने शिक्षकांची भूमिका असली पाहिजे? डिजिटल याचा उपयोग शिक्षणामध्ये असला पाहिजे. जसं की आता माझा विषय आहे, सायन्स विषय आहे. या विषयामध्ये काही व्हिडिओ जे आहेत, तर त्यांना डिजिटल बोर्डवर त्यांना जेव्हा दाखवू आपण, ते अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना समजतील. त्यांना त्या टॉपिकविषयी जे काही ज्ञान आहे, ते समजण्यात अजून मदत होईल त्यांना. कोरोनाचा काळ कसा गेला? आपण शिक्षण कशा पद्धतीने कार्यप्रणाली आपण राबवली? नाही, तो काळ अतिशय कठीण होता, कारण फेस टू फेस विद्यार्थ्यांशी संबंध संपर्क आमचा नव्हता. त्यामुळे त्यांना कळते नाही कळत हे आम्हाला समजत नव्हतं. तरी पण तुम्ही शिक्षणाचं कार्य या ठिकाणी चालू ठेवलंय? हो, चालू ठेवलंय. आम्ही झूम मीटिंग त्या ठिकाणी सोबत आदर्श शिक्षक आहेत आणि आज ते इंग्लिश विषय या ठिकाणी शिकवतायत. सर आपलं नाव? माझं नाव मनोज चव्हाण आहे. तर काय सांगणार, आम्ही अनेक शाळेमध्ये जातोय, इंग्रजी विषय हा एक विद्यार्थ्यांना कठीण जातोय, त्या संदर्भामध्ये आपलं मत काय? तर मला असं वाटतं की विद्यार्थी जे आहे त्या इंग्रजी विषयाला कठीण समजत आहेत. खरं जर या विद्यार्थ्यांनी त्या इंग्रजी विषयाला कठीण न समजता एक मित्र म्हणून जर समजलं, तर ती भाषा सुद्धा आपल्याला सहज जमते. कारण की माझं एक असं मत आहे सर, माझं वैयक्तिक मत असं आहे, की आपण जेव्हा मराठी बोलतो, त्या मराठीला आपल्याला कुठे एकदम शिकवण्याची गरज पडली नाही. त्याच पद्धतीने आपण जर इंग्रजीला त्याच पद्धतीने जर समजलं, तर ही मुलं सुद्धा आपले सहज बोलू शकतात, सहज लिहू शकतात. आणि माझा प्रयत्न सुद्धा त्या मुलांना तेच सांगण्याचं असतं, की त्या भाषेला तुम्ही कठीण हा डोक्यातून हा शब्द काढून टाका. तुम्ही त्या भाषेला एक सोपं समजा. जशी आपण मराठीला सहज समजली, तशी या भाषेला सुद्धा समजा आणि त्याप्रमाणे काम करा. तर माझी जी मुलं आहेत, त्या पद्धतीने मी सुद्धा शिकवतो आणि त्याचा आनंद सुद्धा मला भेटतो. आणि काही मुलं जी माझी असतात, ज्यांना कठीण वाटतं, तर त्यांच्या कन्सेप्ट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. काय सांगणार की या शाळेमध्ये आपण या ठिकाणी जे ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सातत्याने काम करतायत आणि विविध विद्यार्थी आपण घडवलेले आहेत, त्या संदर्भामध्ये एखादा अविस्मरणीय क्षण काय? कसं सर, काही विद्यार्थी असे असतात की त्यांना शाळेचा कंटाळा येतो आणि असे विद्यार्थी काय करतात की भीतीनं घरी राहतात. मग हा कंटाळा त्या मारण्याच्या पोटी असतो, भीती. कधी शाळेत एखादा भाग असतो जो त्यांना कधी जमत नाही. मग असं काही विद्यार्थी आहेत माझे की जे आज रोजी त्यांना मी सगळ्यात पहिले तो कंटाळा काय येतो याची जाणीव करून घेतली आणि जाणीव केल्यानंतर त्या विषयाचं जे काही त्यांचं दडपण आहे ते दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि ते दडपण कमी झाल्यानंतर आज रोजी असं एका विद्यार्थ्याचं नाही सांगता येईल, पण मला असं वाटतं की बरचसा आज 15 ते 16 वर्षाचा एक अनुभव झालेला आहे सरजी. बरेचसे विद्यार्थी हे बाहेर पोलिसमध्ये म्हणा की इतर ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक व्यवसाय करतात किंवा नोकरीला सुद्धा लागलेले आहेत. आणि त्यांच्या जेव्हा आम्हाला फोन येतात आणि ज्यावेळेस ते भेटतात, तर एक समाधान, एक आपल्याला बाहेर पुरस्काराच्या हिशोबाने नव्हे, पण जेव्हा ती मुलं समाजामध्ये काहीतरी चांगलं करतात आणि त्यावेळेस सांगतात, "सर तुम्ही जे आम्हाला सांगितलं, ते आमच्यासाठी खूप वेगळं राहिलं, आमच्यासाठी पुढील जीवनासाठी एक चांगलं राहिलं," तर तो एक आनंद फार वेगळा असतो सर. मित्रांनो, हेच कार्य या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलं जाते. जी बहुजनांची जी लेकरं आहेत, जी शाळा आहेत, ते लेकरं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देश पातळीवर या ठिकाणी चमकले पाहिजेत. हाच उद्दिष्ट काही विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आहेत की शिक्षण या ठिकाणी घेत आहेत आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे ते आदर्श विद्यार्थिनी म्हणून या ठिकाणी आज शिक्षण घेत आहेत. बेटा आपलं तुझं नाव? दर्शिका संतोष गोंधळे. काय सांगणार, तुझे वर्ग शिक्षिका कसे शिकवतायत? चांगले शिकवतात, समजतं पण. काय सांगणार की तू या शाळेमध्ये शिकते आणि शाळेच्या माध्यमातून तुला काय बनण्याची इच्छा आहे? मला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे
तिला डॉक्टर व्हायचं आहे आणि डॉक्टरच्या माध्यमातून जनतेची तिला सेवा करायची आहे. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा. आपण या शाळेला भेट दिलेली आहे आणि मॅडम शिकवतायत भूगोल विषय. त्या संदर्भामधली माहिती आहे आणि विद्यार्थ्यांनी कशी ती माहिती अंगीकारावी हा प्रयत्न या ठिकाणी मॅडमचा राहिलेला आहे. मॅडम आपलं नाव? सौ मंजुषा प्रकाश चौथे मॅडम. अच्छा, बरं काय सांगणार हा जो भूगोल विषय या ठिकाणी हा जो आपण या ठिकाणी हवामानाचा जो अंदाज आहे त्या विषयावर आपण भाष्य करतायत. सर्वप्रथम असं सांगावं लागेल की आपल्या पृथ्वीवरच्या सर्व देशांचं अक्षवृत्तीय स्थान जे आहे त्या अक्षवृत्तीय स्थानावरून त्या त्या देशाचं हवामान ठरत असतं. विषुववृत्तापासून वारे कोणत्या दिशेला कसे जातात आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पृथ्वीचं परिवलन. पृथ्वीचं परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होतं आणि त्यामुळं वाऱ्यांची दिशा जशी उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि दक्षिण गोलार्धामध्ये ईशान्येकडून नैऋत्येकडे हे जे चक्र फिरतं आणि त्यामुळं त्या त्या देशाचं अक्षवृत्तीय स्थान आणि त्याच्या आजूबाजूला असलेला परिसर, उदाहरणार्थ समुद्र जर असेल तर तो त्या समुद्रावरून येणारे मान्सून वारे खूप मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात. त्यामुळं त्या समुद्राचं त्या देशाचं अक्षवृत्तीय स्थानही अत्यंत महत्वाचं आहे की जे त्या देशाचं हवामान ठरवतं. उदाहरणार्थ भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास 10व्या वर्गाच्या अनुषंगाने करायला गेलो तर नक्कीच असं सांगता येईल की भारत हा पूर्वोत्तर गोलार्धामध्ये येतो, पृथ्वीच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये येतो आणि ब्राझील हा पृथ्वीच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये येतो नकाशाच्या दृष्टीने. आणि नेमकं ब्राझीलचा भूप्रदेश हा खूप मोठा आहे, भारतापेक्षा जवळपास 5 पटींपेक्षाही मोठा आहे, क्षेत्रफळाने खूप मोठा देश आहे आणि या देशाचं क्षेत्रफळ पाहता आणि त्याचा अक्षवृत्तीय विस्तार पाहता तो देश जवळपास दक्षिण अमेरिकेच्या उत्तर कोपऱ्याला म्हणजे ईशान्य कोपऱ्याला आहे. त्यामुळं काही भाग त्याचा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि बाकीचा 90% भाग हा दक्षिण गोलार्धात येतो आणि त्यामुळं हा या देशाचा काही प्रमाणात उष्णकटिबंधाचा पट्टा आणि खालचा दक्षिणेकडचा समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा यामुळं या देशाचं हवामान जे आहे उत्तरेकडे वेगळं आणि दक्षिणेकडे वेगळं. काही विद्यार्थ्यांनी आहे आणि ग्राउंडवर आपल्याला भेटलेले आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी घेत आहेत आणि कशा पद्धतीनं ध्येय आपलं या ठिकाणी गाठतायत. बेटा तुझं नाव? माझं नाव तन्वी दिनेश कुमार भोजवानी. अच्छा, बरं काय सांगणार या शाळेबद्दल? आमची शाळा खूप चांगली आहे आणि खूप स्वच्छ असते आमची शाळा आणि आमचे क्लास टीचर आहेत ते आमचे एनसीसीचे ऑफिसर आहेत. अच्छा, बरं एनसीसी मध्ये भाग घेतलेला आहे का तुम्ही? हो बरं काय कशी शिकवतायत सर? सर आम्हाला खूप छान शिकवतात आणि एनसीसी मध्ये म्हणजे खूप डिसिप्लिन असतं आणि एनसीसी म्हणजे एकता आणि अनुशासन. तर कोणत्या पदावर आहे? मी सार्जंट एनसीसीची मुलींची. माझं आता सेकंड इयर चालू आहे एनसीसी मध्ये. पण काय सांगणार की तू या ठिकाणी सर्व शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर काय बनण्याची इच्छा आहे तुझी? कोणत्या दिशेने जायची इच्छा आहे? ऍक्च्युली माझी तर असं म्हणजे गव्हर्नमेंटच्या याच्यात जायची काही इच्छा नाहीये, मला डॉक्टर बनायचंय. नाही, पण तू वेगळ्या दिशेने वाहत आहे कारण की एनसीसी मध्ये आहे. मी एनसीसी मला आवड होती म्हणून घेतली. अच्छा, आवड होती म्हणून घेतली. आपला सुद्धा या ठिकाणी विकास या ठिकाणी झाला पाहिजे, शारीरिक बौद्धिक. हा तसंच काहीतरी. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. सर सुद्धा या ठिकाणी आहे. सर या ठिकाणी या विद्यार्थिनीबद्दल 2 शब्द काय सांगणार? अतिशय चांगल्या विद्यार्थिनी आहेत. प्रत्येक उपक्रमात हिरिरीने भाग घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत आणि आमच्या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे अध्यापनाबरोबरच इतरही अनेक उपक्रम अतिशय ॲक्टिव्हपणे कृतिशीलपणे राबविले जातात आणि विद्यार्थी त्यामध्ये खूप सक्रिय असा भाग घेतात आणि या ठिकाणी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. आमची जानेवारीमध्ये पूर्ण महाराष्ट्र दर्शन सहल निघते, त्यामध्ये 2 बस आणि जवळपास 100 विद्यार्थी 120 विद्यार्थी सहलीमध्ये सहभागी होतात. त्यानंतर भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमच्या शिवाजी संस्थेचे, त्यांच्या जन्मदिनानिमित्त इथे जवळपास 5 दिवस स्नेहसंमेलनाचा मोठा कार्यक्रम असतो 27 डिसेंबर रोजी आणि त्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होतात. मित्रांनो, मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था करत आलेली आहे. आपण हे सर्व चित्र या ठिकाणी क्षणचित्र ग्राउंड लेवल शाळेला भेट दिलेली आहे आणि एनसीसी विषय
जो क्रीडांगणाचा विषय आहे आणि एनसीसी म्हणजे काय आहे आणि एनसीसीचे फायदे काय आहेत तर सरांकडून आपण जाणून घेतोय. सर आपलं नाव? नमस्कार, सचिन वानखेडे सर बोलतोय मी. अच्छा सर, हे जे एनसीसी विषय आपण या ठिकाणी शिकवताय क्रीडांगणाचे आणि एनसीसीचे फायदे काय? तर एनसीसीचे फायदे असे आहेत की नॅशनल राष्ट्रीय कॅडेट कोर्स हा जो आहे आपल्या शाळेमध्ये 1966 पासून 11 जुलै 1966 पासून सुरू झालेला आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने एकमेव असं युनिट आहे की जे त्या ठिकाणी कार्यरत आहे. अनेक लोक या ठिकाणी होऊन गेले 1966 पासून. 1 सप्टेंबर पासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. सीटीओ म्हणून मी चार्ज घेतलेला आहे आणि या एनसीसीचे फायदे असे आहे की त्याच्यामध्ये मुलांना आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी एक संधी मिळते. त्याच्यानंतर एक स्वाभिमान जागृत होतो. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्राबद्दलची जी आपुलकी आहे त्याची भावना निर्माण होते आणि अनेक फायदे असे आहे की त्याच्यामधून आपल्या आरोग्याची काळजी घेणे, शिस्तपणा, नियमितपणा, वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो प्रामुख्याने जीवन जगत असताना. क्रीडांगणाचे जे विविध जे खेळ या ठिकाणी या शाळेमध्ये होत आहेत त्या संदर्भामध्ये काही देश पातळीवर काही राज्य पातळीवर आपले लोक या ठिकाणी विद्यार्थी चमकलेले आहेत. आमचे करवंदे सर आहेत या ठिकाणी एकदम उपक्रमशील शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतात. क्रीडा शिक्षक म्हणून आहेत आणि सतत खेड्यातील ग्रामीण मुलांचा विकास व्हावा ही भावना आजपर्यंत त्यांची 200 ते 300 मुलं जवळपास राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती खेळायला गेलेले आहे आणि त्याचा फायदा त्यांना नोकरीमध्ये वगैरे झालेला आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आमच्या शाळेचाही अभिमान आहे आणि तालुक्यामध्ये एकमेव अशी शाळा आहे की त्या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम या आपल्या शाळेमध्ये होत असतात. सर या ठिकाणी आदरणीय प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार चेके सरांसोबत आपण जे वागताय, त्यांची जी वागणूक आहे, त्यांची जी शिस्त आहे, शाळेबद्दलची असणारं जे प्रेम आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्याबद्दल 2 शब्द काय सांगणार? डॉक्टर अनंतकुमार चेके सर हे एक पालकासारखी त्यांची भूमिका असते, पण शाळेमध्ये आल्यानंतर शिस्त आणि वक्तशीरपणा आणि स्वच्छतेवर प्रामुख्याने त्यांचा भर असतो आणि स्वतः ते PhD झालेले असल्यामुळे, डॉक्टरेट असल्यामुळे एक रिसर्च आणि एक प्रत्येक माणसामध्ये एक सुप्त गुण शोधण्याची त्यांची कला आणि कोणाला कोणतं काम आपण प्राधान्याने दिलं पाहिजे, कोणतं काम ते प्रामुख्याने चांगले करेल आणि परिणामकारक करेल याची भावना त्यांच्यामध्ये असल्यामुळे आम्हालाही या ठिकाणी उत्स्फूर्तपणे काम करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रमाणात प्रेरणा मिळते. मित्रांनो, प्रेरणादायी या ठिकाणी वातावरण आहे या शाळेचं आणि आपण बघतोय की विविध या ठिकाणी शाळा आहेत, परंतु शाळा कशी असावी तर अशी असावी, मुलांचा सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणारी ही एक राजकीय पक्ष हे तयार झालेले असतात. राजकीय पक्ष हे जे आहे तर राजकीय पक्ष जनता आणि शासन यांच्यामध्ये दुवा असतात. जनता आणि शासन यांच्यामध्ये दुवा राजकीय पक्ष असतात. यांना दुवा का म्हणतात तर जनतेचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवणं आणि शासनाचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवणं हे काम राजकीय पक्ष करत असतात. म्हणून राजकीय पक्षांना मित्रांनो आज आपण या शाळेला भेट दिली आहे आणि आज सर संस्कृत विषय या ठिकाणी शिकवत आहेत. संस्कृत विषय म्हणजे काय आहे हे आपलं जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. सर आपलं नाव? अच्छा, पण हा संस्कृत विषय शिकवताना या ठिकाणी विद्यार्थी कशा पद्धतीनं जे ज्ञान काय वाटते त्यांना कोणी वाटते? संस्कृत विषय म्हटलं की मुलांच्या मनामध्ये थोडीशी उत्सुकता निर्माण होते की इतर जे विषय आहेत ते आपल्या बोलीभाषेतले आहेत किंवा इंग्रजी सुद्धा मुलांना बऱ्यापैकी समजते, पण संस्कृत आपल्या बोलीभाषेमध्येही नाही आणि त्यामुळे तो विषय शिकताना त्यांना थोडीशी वेगळी उत्सुकता असते की नेमकं याच्यात काय असेल आणि त्या उत्सुकतेमुळे ते फार अतिशय जीव लावून ते शिकतात. आणि संस्कृत शिकल्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. मुलं जेव्हा संस्कृत शिकताना ते वाचतील. आता आमच्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वी अशा 3 वर्गाला संस्कृत आहे. त्याच्यातला 8वा वर्ग म्हणजे आम्ही त्याला पहिला वर्ग संस्कृत, कारण आधी त्यांना संस्कृत नसते आणि 9वा म्हणजे 2रा 6वा म्हणजे 3रा. पण या 3च वर्गामध्ये हे मुलं संस्कृतमध्ये चांगल्या प्रमाणात तयार होतात. कारण एकतर त्या मुलांची उत्सुकता असल्यामुळे ते मन लावून अभ्यास करतात आणि शिवाय एवढा सगळ्या मुलं जेव्हा एकत्रित अभ्यास करतात संस्कृतमध्ये पाठांतराचा एक महत्त्वाचा भाग असतो. आता फायदे जर म्हटलं तर त्या मुलांचे उच्चार शुद्ध होतात. संस्कृत वाचनानं कोणीही व्यक्ती असेल त्याचे उच्चार शुद्ध होतात आणि संस्कृत हा आपल्या देशाचा प्राचीन विषय असल्यामुळे त्यामध्ये अगदी सुरुवातीपासून कालिदास वगैरे जर आपण पाहिलं की जे महान कवी आहेत, महान नाटककार आहे कालिदास, त्यानंतर भास आहे,
त्यानंतर हे जे नाटककार आहेत त्यांनी आपल्याला त्यांचं एक असं साहित्य आपल्या समोर मांडलेलं आहे की जगामध्ये अजूनही या साहित्याला त्याची बरोबरी होऊ शकत नाही, अनन्य साधारण आहे. हे अनेक ग्रंथ वगैरे या ठिकाणी संस्कृत आहे. तर या ग्रंथापैकी कालिदासांचे जर आपण अभिज्ञान शाकुंतल किंवा त्यांची दुष्यंत असे जे नाटकं पाहिले तर जगामध्ये कालिदासाला आपल्या देशाचा विलियम शेक्सपियर असं म्हणतात. मग विलियम शेक्सपियर सोबत ज्या व्यक्तीची तुलना होते तर आपण कल्पना करू शकतो ते किती मोठे लेखक असतो है ना. आता जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांनी प्राकृतमधून गीतेचं भाषांतर केलं आणि त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. मग आता संस्कृतमधून प्राकृतमध्ये आणि प्राकृतमधून परत मराठी. मग मी मुलांना गमतीने सांगत असतो की जर समजा संस्कृतची मुलगी प्राकृत आहे भाषा आणि प्राकृतची मुलगी मराठी आहे म्हणजे मराठीची आजी झाली संस्कृत. म्हणून या मराठी भाषेच्या जे रक्त आहे, रक्त म्हणजे आपण शब्द समजतो, हे पूर्ण 80% शब्द म्हणजे मराठीच्या अंगातलं जे रक्त आहे म्हणजे शब्द जे आहे ते संस्कृतमधले आहे म्हणजे आजीचं रक्त आहे. पण सर या ठिकाणी हिंदू संस्कृत विषय जो आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ध्येय काढता येईल? ध्येय प्राप्तीचा जर आपण विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये संस्कृत ही संगणकासाठी उपयोगाची भाषा म्हणून ओळखली जाते. वरून जर डायरेक्ट जर आपण एखाद्या कोर्सचा विचार केला पुढे भविष्यात तर BMS जर विचार केला तर BMSला पहिल्या वर्षी संस्कृतमधूनच सगळं शिक्षण असतं आणि जे मुलं 8वी 9वी 10वी मध्ये संस्कृत शिकले त्यांना ते फार पाया पक्का होता, ते सोपं होतं त्यांना. आणि असे काही पुरातन विभागाचे जे डिप्लोमा किंवा डिग्रीज आहेत तिथे सुद्धा यांना संस्कृत उपयोगात येते. अशा पद्धतीने या ठिकाणी संस्कृत विषय या ठिकाणी सर शिकवत आहेत.